ओम नमः शिवाय. घरामध्ये लग्न सोहळा असताना 3 वर्षाचा मुलगा आईचं लक्ष नसताना कसा लग्नाच्या हॉलच्या बाहेर इतर मुलांसोबत जातो आणि तो कसा हरवतो आणि पुन्हा तो मुलगा एका अनोळखी माणसासोबत कसा पुन्हा परत येऊन त्याच्या आईला भेटतो, याबद्दलचा आजचा हा अनुभव अतिशय हृदयस्पर्शी आहे. तर आपण हा अनुभव अतिशय मनापासून ऐकावा व आईंची कृपा आपल्यावरही अशीच हो, हीच आईंच्या चरणी प्रार्थना करते. तर मी अनुभवाला सुरुवात करते. ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मला 5 मुलीच आहेत, मुलगा नाही. माझ्या 2 नंबरच्या मुलीचे लग्न नोव्हेंबर 1984 मध्ये होते. तेव्हा तिच्या ऑफिसची माणसे, मैत्रिणी व साहेब सर्वांची उठबस व स्वागत नीट होईल की नाही म्हणून मी मुलीला म्हटलं, उद्या लग्न आहे, आपण ठाण्याच्या परमार्थ निकेतनमध्ये जाऊन येऊ. तर ती म्हणाली, आपण आईंना पत्रिका दिली आहे, ते आपलं सगळं काही व्यवस्थित पार पाडतील. तरी मी हट्ट धरला की आपण जाऊया. ती तयार झाली म्हणून मला खूप आनंद झाला. मग आम्ही दोघी सकाळी 7च्या दरम्यान निघालो. त्या दिवशी इंदिरा गांधी नुसत्याच गेल्यामुळे रिक्षा, बस सर्व बंद होते. आम्ही चालतच परमार्थ निकेतनमध्ये गेलो. तो हॉल बंद होता. मला फार वाईट वाटले. तेवढ्यात मागच्या दरवाजाजवळ एक भक्त दिसला. त्यांना विचारले, प्रार्थना हॉलमध्ये जायला मिळेल का? ते म्हणाले, मिळेल. आम्ही दोघी मागील दाराने आत गेलो. फोटोपुढे साष्टांग नमस्कार घातला आणि परमपूज्य आईंना सांगितले, आई, उद्या लग्न आहे, तुम्ही लग्नाला यायचं आणि हे कार्य सुखरूप पार पाडायचं. त्या क्षणी मला खूप रडू आले आणि परमपूज्य आईंवर सर्व भार सोपवून मी घरी आले. दुसऱ्या दिवशी आम्ही लग्नाच्या हॉलमध्ये गेलो. आम्हाला मुलगा नसल्याने लग्नात बरीचशी कामे माझी 1 नंबरची मुलगी जबाबदारीने करीत होती. तिचा 3 वर्षांचा मुलगा चाळीतील इतर मुलांमागे खाली उतरला. ती मुले पुढे निघून गेली आणि अमित रस्ता चुकला. त्यावेळी त्याला जेमतेम नाव व घरचा पत्ता सांगता येत होता. हॉलमध्ये लग्नविधी चालले होते. तो हॉलमध्ये नाही हे आमच्या लक्षातच आले नाही. काही वेळाने एक सुशिक्षित इसम अमितला घेऊन हॉलवर आला. माझी धाकटी मुलगी दारात फुले देत होती. तिचे लक्ष त्या माणसाकडे गेले. अनोळखी माणसाने कडेवर अमितला आणलेलं पाहून ती घाबरली व अमितच्या आईला घेऊन आली. तेव्हा ते इसम म्हणाले, ताई, तुमचा मुलगा हरवला होता, त्याला 4 हॉल दाखवत शेवटी मी इथे आणले आहे. तोपर्यंत अमित हरवल्याचे समजलेच नाही. तिने त्याचे आभार मानले. बाई आपल्या मुलाला सांभाळा असे सांगून तो परतला. दुसऱ्या दिवशी माझा नातू सकाळी सर्व हकीकत सांगू लागला. अगं आई, मी मुलांच्या मागून खूप लांब गेलो होतो. त्या मुलांची व माझी चुकामुक झाली. माझा हॉल सापडला नाही म्हणून मी रडायला लागलो. तेव्हा त्याच्याजवळ बायकांचा घोळका होता. त्या बायकांनी मला विचारले, तुझे नाव काय? मी माझे नाव सांगितले. एवढ्यात एक इसम फटफटीवरून आला. त्याने माझी चौकशी केली व कोणता हॉल? मी म्हणालो, मला माहीत नाही. त्याने मला फटफटीवर पुढे बसवले आणि 3-4 हॉल दाखवले. तेव्हा मी प्रत्येक वेळी हा हॉल नाही असं सांगितले. तेव्हा तो माणूस मला म्हणाला, तुला घरी सोडू का? तेव्हा मी सांगितले, घरी कोणी नाही, सर्वजण लग्नाला आले आहेत. ते लग्न दादरला होते. तेव्हा मी हॉल ओळखला. तेव्हा त्याने मला मम्मीकडे आणून सोडले. तेव्हा मला आठवले की लग्नाची सर्व जबाबदारी मी ठाण्याला मंदिरात जाऊन परमपूज्य आईंच्याकडे सोपवली होती. ती त्यांनीच निर्विघ्नपणे पार पाडली. परमपूज्य आईंचे लक्ष होते म्हणून त्यांनी अमितला सुखरूप आणून सोडले. नुकतंच लग्न झालेली माझी मुलगी 2 दिवसांनी बेळगावला आईंच्या दर्शनाला गेली आणि तिने तिचे लग्नकार्य सुखरूप निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल परमपूज्य आईंचे आभार मानले. परमपूज्य आई सदैव माझ्यासारख्या असंख्य अनाथांच्या पाठीशी आहेत म्हणून त्या सर्वांचे सर्व व्यवस्थित चालले आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. असा हा अंगावर काटा आणणारा आजचा अनुभव तुम्हा सर्वांना कसा वाटला ते नक्की कळवा. श्री